दिसत नाही का दाढी वगैरे जास्त वाढलेली, केस जास्त वाढलेली. आता थोड्या बियर्ड वगैरे दाढी वगैरे अँड बघा कसं होतं कसं नाही. आणि आपलं आज शिवजयंती आहे, सगळ्यांना माझ्याकडे शिवजयंती. चला ट्रान्सफॉर्मेशन करू, भेटला. दाखवू का दाखवू का दाखवू का? हा दाखव ना कटिंग. त्याला म्हणते प्लास्टिक सर्जरी. कुठं तू रवडी कुठं आहो. ठीक आहे आता झालेली आहे कटिंग दाढी वगैरे सगळं केलंय. म्हणजे आज महाराजांची जयंती आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या. मग बघूयात आता लवकर घरी जाऊ, कपडे वगैरे चेंज करू आणि ब्लॉग आज रात्रपर्यंत चालणार आहे. रात्रपर्यंत धिंगाणा रात्रपर्यंत होणार आहे. ब्लॉग संपणार आहे 1 वाजता रात्री. हां आज रात्री 1 वाजता संपणार आहे. 1 वाजता ब्लॉग संपणार आहे आज रात्री. बघूयात आता सगळी पब्लिक वगैरे चालली आहे. आता खूप गर्दी गांधी चौकडे काम करते ना, त्याच्यामुळे आता इकडून गाडी टाकली. पहिले चौघ्यात झोपडीवर बसूया थोडंसं आणि मग जाऊया डायरेक्ट शिवजयंतीसाठी. हे आपल्याला घेता आले थोडं ते आज हां 90 मार्च याला माहिती चांगलं आणि सगळ्या लक्ष्मी पण द्या. काही मामा काहीची संधी सोडत नाही, संधी सोडत नाही. सर्वांचा पट्टा 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 व्हेरी एक्साइटेड फॉर गाईज. पुढे मामा आता दाम फायनली आता सगळेजण आलेले. सॉरी सो लेट मला खरंच खूप लेट झालेलं आहे. अँड झोपलो होतो, मला जागच नाही आला. असं वाटलं की ड्रग्स घेऊन पडलो आहे नाही का, कव्वाचं पडलेलं होतं. आता उठलो, सगळेजण आलेत. आता जातो क्रांती चौकला थोडंसं नाचून वगैरे येऊन तुम्हाला दाखव समोर काय होतं काय नाही. ठीक आहे मिस करतो ॲड आहे तुला मायाला. सगळ्या शिवजयंतीला आपण सोबत होतो यावेळेस नाही. ठीक आहे तरी पण काय हरकत नाही, बघू काय होतं काय नाही. आणि चला निघूयात लवकर फटाफट. एक्सायटेड मी भाई. ब्लॉक केलंच नाही रे आपण. मी सकाळी आपण चालू ठेवला महाराजांची मावळी. हा मावळा पाहिला का कोरोनाचा मावळा. वा वेगळं बाय झालं महाराजांचे मावळे. चला लवकर जाऊया यार फटाफट फटाफट.
इकडे बघा नीट ते गाईज फायनली तशी शिवजयंती झालेली आहे. वाजलेले आहे 12:15. आता चाललं गेला कारण इतकी भीड आहे ना, मरणाची भीड की श्वास घ्यायला जागा उरत नाही. पवेर असल्यामुळे घामाघूम झाले, पुढे टी शर्ट वगैरे ओढलं झालं, शर्ट वगैरे ओढलं झालं. म्हणजे एक गोष्ट असते नाही का की 14 एप्रिल आणि शिवजयंतीमध्ये एक गोष्ट कॉमेंट केली पाहिजे यार लोकांनी, की नाचता येत ना पब्लिक फनसाठी एंटरटेनमेंटसाठी येतात नाही का, किंवा काहीतरी मानून येतात की यार भाई देवाची हे आज काहीतरी, तर मग आपण नाचू एन्जॉय करू. म्हणजे तर उलटच होतं आहे, तर सगळे धक्का की लेडीजला धक्का लागतोय, कोणाला धक्का लागतोय, ही गोष्टी फेअर नाही आहे. सो मेक इट फेअर आहे की नाही, नीट राहा आणि नीट नाचा वगैरे एन्जॉय करा, तुम्ही करा, लोकांना बी करू द्या नाही का भाई. आमचा भाऊ तर डायरेक्ट मी थोडं मी जमलंच नाही, त्या घरची मला जमलंच नाही, तिथे खूप आणामुळे मार होतो. अरे आम्ही गेलो होतो नाही म्हणता 7-8 जण गेलतो नाही. हाव, आणि त्यातले पुरे 8 बनले का, एक घरी गेलं, एक इकडे गेलं, एक तिकडे गेलं, पूर्ण 8 जण सगळे गायब. मग ते तरी बरं झालं की हे सगळे गायब झाल्यानंतर मला बाकीचे 8 जण वापस दुसरे भेटले ना. मी म्हणलं सॅमॅगी मी आला, म्हणलं चला आता नाचून घेऊ, म्हणलं आता मी मिस करू. पहिले आम्ही 5-6 जण होतो, ते आता मी आलोच झालो आणि मला तिथे दम घुटत होते, तर बाकी सोबत होते, मी बी आलो झाली, मग मी आलो चाललं घरी. हे आलं चाललं की, आणि मग शरद वगैरे सगळे मिस झाले इकडं तिकडं. आणि मग नंतर आमचं सीन असं झालं की मला भेटला सॅम्या, आणि सॅम्यासोबत मग सगळे बाकीचे मित्र वगैरे भेटले नाही का, मीटिंग फिक्स करा तू. सॅम्याला एक सांगायचं म्हणजे आठवण भेटायला नव्हते. काय नाही, आता जाऊयात घरी. आणि माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की पुढच्या वेळेस प्लीज या गोष्टीचं लक्ष असू द्या की लोक नाचायला येतात, एन्जॉय करायला येतात, तर प्लीज त्यांच्यासाठी जागा ठेवत जा किंवा त्यांना जरा मान सन्मानाने ट्रीट करत जा. कारण की इथलचेच नाही, बाहेरचे लोक पण येतात नाही का, कोणी मुंबईचं येतं, कोणी दिल्लीचं येतं, कोणी पुण्याचं येतं, कोणी पण येतं. तर आपल्याला नाव ठरलं भाऊ. हां, तर मग आपल्या ह्या संभाजीनगरमध्ये, स्पेशली छत्रपती संभाजीनगरमध्ये या गोष्टी नको व्हायला पाहिजे आहे का. सो चला आता भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. अँड बाय, टेक केअर, सी यू अँड लव्ह यू गाईज.